नमस्कार, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम मिंदानी. तर आज आपण अतिशय महत्त्वाच्या आणि आगळा वेगळा असा विषय घेऊन आलो आहोत. प्रेक्षको, आपले डोळ्यांचे आरोग्य आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. आता डोळ्यांचे आजार म्हटल्यावर तुम्हाला परिचित असणारे आजार कुठले तर कॅटरॅक्ट, ग्लॉकोमा, केरायटायटिस, कंजंक्टिव्हायटिस, स्क्लेरायटिस, इपिस्क्लेरायटिस, रेटिनायटिस, कोरोडायटिस किंवा रेटायनल डिटॅचमेंट, इतर काही. पण सर्वात महत्त्वाचा आणि जे आपल्याला डे टू डे प्रॅक्टिसमध्ये बघायला मिळतो तो आजार आहे रिफ्रॅक्टिव्ह एरर, ज्यामुळे तुम्हाला चष्मा घालावा लागू शकतो. तर प्रेक्षको, रिफ्रॅक्टिव्ह एररमध्ये मायोपिया, हायपरमेट्रोपिया, प्रेसबायोपिया असे काही प्रकार किंवा आजार आहेत. तर मायोपियामध्ये तुम्हाला लांबचं दिसायला त्रास होतो, तर हायपरमेट्रोपियामध्ये तुम्हाला जवळचं दिसायला त्रास होतो. तर प्रेसबायोपियामध्ये सिलियरी मसल म्हणजे वयोमानाने सिलियरी मसलचा वीकनेसमुळे त्याला दिसायला त्रास होतो. एकंदरीत तुम्हाला चष्मा घालावा लागू शकतो. मग चष्माचा नंबर एकदा आला तर सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे की हा चष्माचा नंबर कमी होऊ शकतो का किंवा हा वाढत जाणार. तर कमी होऊ शकतो तर कुठल्या औषधांनी कमी होऊ शकतो, कुठल्या उपचारांनी कमी होऊ शकतो, ते आपण या चर्चेतून जाणून घेणार आहोत. आयुर्वेदाचा आणि चष्म्याचा किंवा डोळ्यांच्या आजारांचा काही संबंध आहे का, हे आपण या चर्चेतून जाणून घेणार आहोत. तर आजचा आपल्या चर्चेचा विषय तुम्ही बरोबर ओळखलाच असेल, या प्रकारे आहे. आजचा आपला चर्चेचा विषय चष्मा आणि आयुर्वेद. आजचा आपल्या चर्चेचा विषय चष्मा आणि आयुर्वेद. आणि यासाठीच आज आपल्या सोबत आहेत वैद्य आबासाहेब गडदे सर. सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. सरांची थोडक्यात मी तुम्हाला ओळख करून देतो. सर MS नेत्र आयुर्वेदाचार्य आहेत. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र पुणे येथे सर 19 वर्षापासून आयुर्वेद सेवेत रुजू आहेत. लहान मुलांचे विकार, स्त्रियांचे विकार, वंध्यत्व, वाताचे सर्व आजार, मेंदूचे विकार यासह अनेक आजारांच्या हजारो रुग्णांवरती यशस्वीरित्या चिकित्सेचा सरांना अनुभव आहे. डोळ्यांच्या सर्व दुर्धर विकारांसाठी सरांचा एक विशेष हातखंड आहे. सरांची मुख्य शाखा सिंहगड रोड, धायरी फाटा, पुणे येथे आहे. सरांची इतर शाखा सदाशिवपेठ, पुणे, दादर, ठाणे, नाशिक, सांगली येथेही आहे. तसेच सहाय्यक वैद्यांच्या साहाय्याने सोलापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड या ठिकाणी सर आपली सेवा पुरवतात. तर असे बहुगुणी वैद्य आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. चला आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, कमी दिसणं आणि चष्मा याचा काही संबंध आहे का? सांगतो. खरं तर प्रश्न फार सुंदर आहे. मुळातच काय होतं, लोकांचा सगळ्याच म्हणजे अगदी शिक्षित आणि अशिक्षित ह्याच्यात भाग येत नाही, सगळ्यांचा समज असा आहे की दिसायला कमी व्हायला लागलं म्हणजे चष्मा लागला. असं नसतं. मुळात दिसणं कमी व्हायशी संबंधित म्हणजे चष्मा हे एक कारण असू शकतं, पण दिसणं कमी होणं हे अनेक गोष्टींमुळे असू शकतं. दिसणं कमी होणं, जसं तुम्ही आता इंट्रोडक्शनमध्ये बोललात की कॅटरॅक्ट, मोतीबिंदूमुळे दिसणं कमी असू शकतं, तो वयाचा परिणाम, किंवा आता तुमच्या कामाच्या व्यवसायाचा परिणाम, ज्याच्याकडून म्हणजे जे काही लोक वेल्डिंग करणारे आहेत, उन्हात काम करणारे आहेत, आचारी लोक आहेत, अशा लोकांमध्ये हीटचा परिणाम होऊन अगदी अर्ली स्टेजमध्येही मोतीबिंदू बघायला मिळतो. आणि मग ज्यावेळी 35 आणि 36 वयोगटात ज्यांना दिसणं कमी व्हायला लागतं त्यावेळेला वाटतं त्यांना 40चा नंबर लागला आहे. तर हा म्हणजे मुळात प्रश्नाच्या अनुषंगाने सांगायची मुद्दा की मोतीबिंदूमुळे तुम्हाला दिसणं कमी येऊ शकतं, काचबिंदूमुळे तुम्हाला दिसणं कमी येऊ शकतं, रातांधळेपणा असताना सुरुवातीला दिसणं कमी येऊ शकतं, दिवांदे म्हणून एक प्रकार असतो, त्यांना रात्री चांगलं दिसतं पण दिवसाच कमी दिसतं, असा एक प्रकार आहे, त्याच्यामुळे दिसणं कमी येऊ शकतं. हायपरटेन्शनमुळं म्हणजे उच्च रक्तदाबामुळं पडद्यावरती परिणाम येऊन रक्तस्राव होऊन दिसणं कमी येऊ शकतं. मधुमेहाचा परिणाम तर बऱ्याच व्याख्यानांमध्ये हे बोलतच असतो. मधुमेहामुळं पडद्याला सूज येणं, नसांना सूज येणं, रक्तस्राव होणं, अशा गोष्टींमुळे तुम्हाला परिणाम दिसणं कमी होण्याच्या बाबतीत येऊ शकतं. हे जसं पडद्याच्या बाबतीत आहे तसं काळ्या गोळ्याच्या बाबतीत केराटोकोनस नावाचा एक विकार आहे, ज्याचा काळ्या गोळाचा शेप बदलतो आणि त्याच्यात दिसणं कमी व्हायला लागतं. किंवा काही वेळेला आत जे डोळ्यांच्या आतमध्ये एक व्हिट्रस नावाची जेल आहे त्याला सूज येते, त्याच्यामुळे दिसणं कमी होऊ शकतं. म्हातारपणामुळं मोतीबिंदू वगैरे काहीच नाही, पण म्हातारपणामुळं पडद्याची झीज झाली
किंवा पडद्याशी संबंधित काही विकार आहेत तर त्याच्यामुळे तुम्हाला दिसणं कमी येऊ शकतं. जसं अंगाला, शरीराला, डोळ्याला किंवा म्हणजे चेहऱ्याला, हातापायांना सूज येते वेगवेगळ्या कारणानं, वेगवेगळ्या आजारांमध्ये, तसं काही आजारांचे दुष्परिणाम स्वरूप पडद्याला सूज येऊन मग दिसणं कमी होऊ शकतं. तर दिसणं कमी होणं म्हणजे चष्मा असं गृहीत धरता नाही येणार, कारण ह्या दोन्हींमध्ये बराच म्हणजे दिसणं कमी येणं जरी साम्य असलं तरी दोन्हींमध्ये फरक आहे. आता मग हा फरक काय, जसं मी आत्ता सांगितलं, एका डोळ्याच्या वेगवेगळ्या भागांशी निगडीत काहीतरी विकार उत्पन्न होतो आणि मग त्यात दिसणं कमी होतं. पण चष्म्याच्या बाबतीत मात्र एकंदरीत दोन पद्धतीनं आपल्याला दिसणं कमी येणं आपल्याला दिसू शकतं. एक म्हातारपणामुळं म्हणजे 40शीचा चष्मा म्हणतो तो, आणि एक तरुण वयात लागणारा चष्मा. ह्याच्यात डोळ्याच्या लेंथवरती परिणाम येतो. जसं तुम्ही सांगितलं मगाशी, हायपरमेट्रोपिया आहे, मायोपिया आहे, प्रेसबायोपिया आहे, हे जे वेगवेगळे दिसण्याचे चष्म्याशी निगडीत जे प्रकार आहेत ते असे की वयोमानानं जसं शरीर श्रंक सुकायला लागतं, सुरकुत्या पडायला लागतात, तसं डोळाही श्रंक व्हायला लागतो, डोळ्याची लेंथ कमी व्हायला लागते आणि मग जवळचं दिसायला प्रॉब्लेम यायला लागतो. हे म्हातारपणामुळं म्हणजे वयाच्या 40 नंतरच्या दरम्यान लागणारा नंबर हा आहे. आणि इतर वेळेला मात्र जनरली बऱ्याच वेळेला मायोपिया जो म्हटला जातो, डोळ्याची लांबी वाढते, मग वेगवेगळ्या अनुषंगाने वाढते. मग त्यातल्या काही अवयवांच्या पद्धतीनं त्याचे कर्वेचर बदलतात, आतली लेन्सचं कर्वेचर बदलतं किंवा डोळ्याची पूर्ण लांबी वाढते आणि मग अशा वेळेला दिसणं कमी व्हायला लागतं. दिसणं कमी होणं म्हणजे चष्म्याच्या अनुषंगानं डोळ्याच्या लेंथमध्ये पडलेला फरक, लांबी जी कमी होणं किंवा जास्त वाढणं, ह्या दोन्हीमुळं चष्मा लागतो आणि त्याच्यामुळं ह्याच्या आपल्याला दिसण्याचा संबंध किंवा कमी दिसणं हे लक्षण दिसू शकतं. नक्कीच. खूप सुंदर तुम्ही सांगितलं की आम्हाला चष्मा लागण्याची कारणं किंवा दिसणं कमी असण्याची कारणं हे काय असतात. तर सर, माझा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की चष्मा लागण्याची कोणकोणती कारणे आहेत? हाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. खरं काय होतं, बऱ्याच वेळेला चष्मा म्हटलं की जसं मी आत्ता सांगितले की म्हातारपणामुळे येणारी गोष्ट आणि तरुण वयात लागणारा चष्म्याचा प्रकार. पूर्वीच आपण ऐकलं असेल की आजी आजोबा अगदी सुई दोरा ओला जायचा. ह्याचं कारण काय, तर त्यांचं खाणं पिणं राहणं हे शेड्यूल वेगळं होतं. म्हणजे सकाळी पहाटे लवकर उठणं आहे, सूर्यास्ताच्या अगोदर जेवण आहे, 7:30-8 मॅक्झिमम 9पर्यंत झोपणं आहे, परत पहाटे उठणं आहे, दुपारची झोप नसायची, न्याहारी वेगळ्या पद्धतीची असायची, आपल्यात उठणं 7:30-8-9ला होतं, बऱ्याचदा रात्री जागरण केलं जातं. म्हणजे चुकीची दिनचर्या किंवा आहार विहाराच्या चुकीच्या संकल्पना. हे तुम्हाला एक उदाहरण देतो की बऱ्याचदा माझ्याकडे ज्यावेळी पेशंट येतात बाहेर त्याची OPDला, बाहेरच्या वेगवेगळ्या OPDला, जसं दादरला बसतोय, ठाण्याला बसतोय, ह्या OPDला ज्यावेळी पेशंट दाखवायला येतात आणि मी त्यांना विचारतो दिनचर्येच्या बाबतीत तुमचं खाणं कसं असतं, तर बरीच वेळेला असं होतं की मुंबईसारख्या बिझी शेड्यूलमध्ये, बिझी सिटीमध्ये सकाळचं जेवण करायची उसंतच मिळत नाही. कारण कुठं तर ठाणे, कुठं तर डोंबिवली, कुठं तर दहिसर, ह्या एवढ्या लांब भागात राहिलं असतात आणि त्यांना कुठं तर दादर आणि या सेंट्रल पार्टमध्ये कुठं तर जॉबला यायचं असतं. बऱ्याच वेळेला सकाळी 5 वाजता उठून आंघोळ करून 6ला निघावं लागतं, त्यावेळेला कुठं तर वेळेत पोचतो. मग अशा वेळेला ती लोकं ऑफिसमध्ये जेवण करतात. मग मी त्यांना विचारतो, मग पत्ते पाळायला जमतंय का, तर ते मला सांगताना काय म्हणतात, नाही आम्ही घेताना नेहमी हेल्दी फूड घेतो. हेल्दी फूड याचा अर्थ त्यांचं डोक्यात कन्सेप्ट असे आहे, हेल्दी फूड म्हणजे चांगल्या ठिकाणी घेतलेला बटर पाव, चांगल्या ठिकाणी जे खाऊ तेच चांगल्या ठिकाणी खाऊ. आणि मग ते हेल्दी फूडची कन्सेप्ट तो बेकरीवाला, तो हॉटेलवाला, तो कॅन्टीनवाला ठरवतो की हेल्दी फूड आहे. मग ह्याच्यात आम्ही गाजर बीट घातले म्हणजे हेल्दी फूड, आम्ही ह्याच्यासोबत चीज बटर दिले म्हणजे हेल्दी फूड, आम्ही ह्याच्यात दिवसातनं म्हणजे आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नॉनव्हेज खातोय म्हणजे हेल्दी फूड. नॉनव्हेज ही कुठल्या तर रेप्युटेड कंपनीकडं बाहेरून मागवून घेतोय, खाटकाकडं आणत नाही, म्हणजे हेल्दी फूड. म्हणजे मुळात आपल्या संकल्पनाच बदललेल्या आहेत. हे जसं मोठ्यांच्या बाबतीत होतं तसंच लहानांच्या बाबतीत आहे. लहानांच्या बाबतीत काय होतं, म्हणजे इतकी भयंकर गोष्ट आहे, जन्माला आलेल्या बाळाला 8 महिन्यापर्यंत आईच्या दुधाशिवाय काही दिलं गेलं नाही पाहिजे. ह्याचं कारण असं, त्याला दात नाहीत आणि आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर जोपर्यंत त्याला दात येत नाही तोपर्यंत त्याला अन्नाचा कणी दिला गेला नाही पाहिजे. दात येणं म्हणजे शरीराच्या म्हणजे ते शरीर ते अन्न पचवायला सक्षम झाले त्यावेळेस शरीर दात तयार करणार आहे.
आणि आपल्याकडं वेगवेगळ्या पॅथीनमध्ये अशी गंमत आहे, 5व्या आणि 6व्या महिन्यात आपल्याला फ्रूट ज्यूस दिला जातो बाळांना, आणि मग ह्या सगळ्यांचा तर एकत्रित परिणाम आपल्याला शरीरावरती आणि डोळ्यावरती दिसतो, आणि बऱ्याच वेळेला अशा मुलांना लवकर चष्मा लागतो किंवा दिसणं कमी व्हायला लागतं. नक्कीच. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. चष्मा आणि आयुर्वेद श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 988171 9392 तसेच 982252 6199 आणि 8007 46 61. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत वैद्य आबासाहेब खडसे सरांसोबत. सर, ब्रेकवर जाण्याआधी तुम्ही आम्हाला चष्मा लागण्याची कुठली कारणं सांगत होते, तर त्याबद्दल अजून काय सांगाल? जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगत होतो की खाण्याच्या, हेल्दी फूडच्या, राहणीमानाच्या आपल्या हिशोबानं आपण हेल्दी फूड नावाच्या ह्याच्याखाली आपण सगळं बदललं आहे. मुळात मी बऱ्याच व्याख्यानांमध्ये सांगतो, शिक्षणामुळं अशिक्षितपणा वाढला आहे. म्हणजे ह्याचं कारण असं की ड्रायफ्रूट चांगले आहेत की नाही, नक्की चांगले आहेत. बदाम, काजू, पिस्ता नक्की चांगले आहेत, फळं खूप चांगले आहेत, पण फळं कुणाला दिली गेली पाहिजेत, फळं कुणी खाल्ली गेली पाहिजेत. जर मला कुठल्या तर 5 आणि 6 वर्षाच्या मुलाला दवाखान्यात आणलं आणि मला सांगितलं औषधाने याला पैलवान करा, तर शक्य नाही आहे ना. त्यानं व्यायाम केला पाहिजे, त्यांना सकस आहार केला पाहिजे. व्यायाम केल्याशिवाय तो खाल्लेला आहार पचणार नाही. सांगायचा मुद्दा, ड्रायफ्रूट्स देत असताना शहरी भागात स्पेसिफिक अशी होती, स्पर्धा लागलेली आहे पालकांची. आपल्या पोराच्या छोट्या डब्यात काय, मोठ्या डब्यात काय, छोट्या डब्यात आपल्या ह्याच्यात ड्रायफ्रूटचा डबा भरलेला आहे ना, की म्हणजे बदाम किती खावं, काजू किती खावेत, किती द्यावं, त्या पोटाच्या त्या मुलाच्या पोटाची क्षमता काय आहे, तो नेमकं भाजीपोळी पचवू शकतो का. तरा अशी होते की त्या पोराला भूक लागत नाही, 2-2 तास जनावरं चरतात तशी रवंत करत बसतात पोरं. तर एक तोंडात घास घेतला की अर्धा तास तो घास चावला जात नाही, कारण का, त्याला भूक नाही. आणि अशा मुलाला तुम्ही बदाम, काजू, पिस्ता देताय आणि ते पोरगं चवीनं खाते का, कारण भाजीपोळी नको आहे म्हणून. मुळात इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणात अग्निमांद्य असताना किंवा जंतासारखी संप्राप्ती असताना, जंत्यासारखे विकार असताना आतड्याची क्षमता कमी झाली, आतड्याची पेरिस्टाल्सिस कमी झाली, आतड्याची मूवमेंट कमी झाली, मळ तो शरीरातनं बाहेर फेकला नाही. कितीतरी म्हणजे आत्ताची जी 50-55 वयोगटातली लोकं आहेत त्यांना माहिती असेल, त्यांना ज्यावेळेला दंत झाले होते लहानपणी, त्यावेळेला गांडूळसारखे मोठे पडायचे. आता दंताचं स्वरूप बदलले. का बदलले? कारण लाईफस्टाईल बदलली, झोपायची पद्धत बदलली, जेवणाची वेळ बदलली, जेवणाची पद्धत बदलली आणि खाण्याचे पदार्थ बदलले. हेल्दी फूडच्या नावाखाली काही खाल्लं जातं. त्यामुळे ह्या गोष्टीमुळे जंतानी रूप बदलले. जंत पोटातनं किती आधुनिक शास्त्राचे औषध उपचार केले तरी जंत हलत नाही. मग प्रचंड मोठ्या प्रमाणात चिडचिड व्हायला लागते. मुलगा खात नाही, आईबाबांची चिडचिड होते, पोराची चिडचिड होते. आणि मग ह्याच्यात होतं काय, बळजबरी खाल्लं घेणं, भूक नसताना खाल्लं घेणं किंवा खाल्लेलं असताना परत खाल्लं घेणं, ह्या सगळ्याचा परिणाम स्वरूप आद्य विषासारखे शरीरावर परिणाम येतात. आणि ते एक प्रमुख कारण लहान मुलामध्ये चष्मा लागण्याचं नक्की सांगता येऊ शकेल. सर, आपल्याला एक फोन येतोय. मंगल आपटे बोलतात पुण्यावरून. मंगलजी, तुमचा प्रश्न विचारा. मला असा प्रश्न विचारायचा आहे सर, की डोळ्याचा चष्मा लागण्यासाठी काय काय जण चष्मा वापरत नाही आणि मग त्यांचं डोकं दुखू शकतं का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर मग चष्मा त्यांनी वापरायलाच पाहिजे का, तर त्याला तसं दिसू शकतं. कसलं ऑपरेशन म्हणजे मोतीबिंदूचं? म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांचं. हो, कोणतं म्हणजे कुठलाही म्हणजे काचबिंदू किंवा मोतीबिंदू, त्यांना चष्मा वापरायला सांगितलं असेल तर त्यांनी चष्मा वापरावा का? हो, सांगतो. पहिली गोष्ट काय, चष्मा लागल्यानंतर चष्मा न वापरणं आणि कुठल्या तरी आजारानंतर चष्मा वापरणे ह्या भिन्न गोष्टी आहेत. म्हणजे आता काचबिंदू आहे, काचबिंदूच्या माणसाला जर चष्मा असेल आणि काचबिंदूचं ऑपरेशन झालं असेल किंवा केलं असेल किंवा त्याचे उपचार असतील, तर ते उपचार आहेत म्हणून चष्मा न वापरणं हे चुकीची गोष्ट आहे. चष्मा हा वापरावाच लागेल.
किंवा मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे, जर त्यांनी लेन्स अशी टाकली असेल की भविष्यात चष्मा वापरायची गरज नाही, तर मग चष्मा वापरावा नाही लागणार. हे आजाराच्या अनुषंगानं झालं. त्यामुळे जर तुम्ही त्याचं ऑपरेशन काचबिंदूचं केलेलं नाही किंवा मोतीबिंदूचं केलेलं नाही, की लेन्स अशी टाकली की नंबरचीच लेन्स अशी टाकली की ज्याने तुम्हाला परत चष्मा वापरायची गरज नाही, तर मग चष्मा वापरायची वेळ येणार नाही. पण इतर कोणते मोतीबिंदूच्या ऑपरेशन सोडून इतर कोणती मोठी सर्जरी झाली आणि मोठे विकार असतील तर त्याचा आणि चष्म्याचा संबंध नाही. चष्मा असेल तर तो वापरावाच लागेल, तो टाळता नाही येणार, नाही तर दिसणं नाही होणार. हा पहिला मुद्दा. दुसरा, आता ज्याला चष्मा आहे त्यांनी वापरावं की नाही, हाच विषय मुळात आपला आजचा आहे की जर वय काय आहे, वय 25च्या आत आहे का, नंबर 1.5, 2, 3 पर्यंत आहे का, तो आत्ताच नुकता लागला आहे का, त्याचं कारण काय आहे, ह्याचं निदान केलं आणि त्याची चिकित्सा केली गेली तर मग चष्मा लावण्याची वेळच नाही येणार आपल्याला. जर फॉर एक्झाम्पल एखाद्या माणसाला पोट साफ होत नाही आणि त्यानं सततचं डोकं दुखायला लागलं, वारंवार डोकं दुखतं, चष्मा लागण्याचे 2 भिन्न प्रकार आहेत. एक, दिसणं कमी होतं आणि मग चष्मा लागतो, किंवा डोकं आणि डोळे दुखतात आणि मग चष्मा लागतो. ज्या वेळेला चष्मा आणि अशा वेळेला चष्मा वापरला तर मग मात्र त्यांचं डोळे दुखणं डोकं दुखणं कमी होतं. मग ह्याच्यात गंमत अशी होते, काही दिवस तो चष्मा वापरला की डोकं आणि डोळे दुखणं कमी होतं, वर्ष 6 महिने गेल्यानंतर परत डोकं आणि डोळे दुखायला लागतात आणि मग परत चष्मा चेक केला की परत आपल्या लक्षात येतं की अरे ह्यांचा नंबर आणखीन वाढला आहे. मग परत चष्मा बदलून घ्यावा लागतो आणि परत वापरावा लागतो. ह्याच्याऐवजी जर वर्ष 25 किंवा 30 वयाच्या वयोगटाच्या आतली जर व्यक्ती असेल आणि त्यानं जर मूळ चष्म्याचं कारण काय, म्हणजे त्याला पोट साफ होत नाही म्हणून झाले का, ज्याचं काय निदान आहे, नाडी परीक्षण करून जर त्याचं मूळ चष्म्याचं कारण शोधलं आणि तेच घालवलं तर मग चष्मा लावायची वेळ येत नाही, दिसणं सुधारायला लागतं. किंवा डोकं दुखत एखाद्याचं पोट साफ होत नाही आणि डोकं दुखते आणि अशा वेळी त्याला दिसणंही कमी वाटतंय किंवा चष्मा लावलं डोकं डोळे दुखणं कमी येते आणि मग त्याची मलावस्तंभाची मोठ्या आतड्याची व्यवस्था लावली, तो विकार घालवला, तो डोकं आणि डोळे दुखणं कमी होतं आणि दिसण्यात सुधारणा होते त्या लोकांच्या. मग चष्मा लावण्याची वेळ येत नाही. मग हा विषयाच्या अनुषंगानं मूळ कारणाचं निदान केलं गेलं, चष्म्याचं मूळ कारण काय आहे आणि त्या अनुषंगानं जर ट्रीटमेंट करून बरा करता येणार असेल, ट्रीटमेंट करून तो कमी करता येणारा नंबर असेल तर तो अधिक करावा आणि मग चष्म्याची तजवीज करावी. अन्यथा नुसता चष्मा लावला तर म्हणजे जसं डोकं दुखण्यामुळे जर चष्मा आहे तर तो वारंवार बदलावा लागेल. आणि एका वयाच्या स्टेजनंतर जरी आधुनिक शास्त्र म्हणत असेल की वर्ष 21 नंतर चष्म्याची वाढ नाही होणार, तर तसं सगळ्यांच्या बाबतीत सरसकट नाही बोलता येत. वयाच्या 25ला वाढतो, वयाच्या 30ला वाढतो, वयाच्या 35ला वाढतो. व्यक्ती परत्वेती आहे, विकार काय आहे, डोळ्याचा आजार काय आहे, त्याच्यानुसार चष्मा वाढणार की नाही हे ठरत असतं. त्यामुळं ह्या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत, त्या अनुषंगाने त्याचा विचार करावा आणि जवळच्या वैद्यांना किंवा डॉक्टरांना दाखवून निर्णय घेता येऊ शकतो. नक्कीच. कुठली कारणे तुम्ही याबद्दल सांगत होता? जसं आता ओघात आपलं जसं मागाशी मी सांगत होतो की कोठ्या जंत आहेत आणि तुम्ही जर वरतून खाऊ घालत असाल भरपूर तर मग त्याचं पोट कसं बरं होईल आणि त्याचा विषाचा परिणाम, आदेशनाचा परिणाम शरीरावरती तो येतोच आणि तो डोळ्यावरती प्रकर्षणाने येतो. ह्याचं कारण असं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला त्वचाविकार असेल आणि पोट नाही साफ होत आहे किंवा त्वचाविकार असेल आणि त्या लोकांना मद्यपान केलं, मांसाहार केला, अपत्य केलं तर अशा लोकांचा त्वचाविकार हा वाढणार आहे. म्हणजे जिथं दोष आहे, जो विकार आहे आणि जर चुकीचं खाल्लं गेलं तर तो विकार ॲग्रिवेट व्हायला लागतो. तसं ज्या वेळेला मोबाईलचा अतिरेक वापर आहे, जागरण आहे, टी व्ही बघणं होतोय, मैदानी खेळ खेळले जात नाही, सध्याचे वाचन संस्कृती हरपली, सगळी वाचन केलं जात नाही, पोरं शाळेची पुस्तकं न वाचता तीच गोष्टी ह्या लॅपटॉपवरती ह्याच्यावरती बघितल्या जातात. स्कूलमधून अभ्यासही आता लॅपटॉपवरती आणि मोबाईलवरती यायला लागला आहे. म्हणजे पुस्तकाचा वापर कमी आहे, खेळण्याचा जे होतं ते होत नाही, व्यायाम पोरांकडून होत नाही आणि ह्या सगळ्याचा परिणाम कोठ्यावरती होतो आणि एका बाजूला तुमचं घाणेरडे खाणंपिणं चालू आहे, झोपणं बिघडले, मग सगळ्याचा एकत्रित परिणाम त्या मुलाला एकतर दिसणं कमी व्हायला लागतं किंवा जसं आता एका व्यक्तीने आपल्याला फोनवरती जसं विचारलं तसं डोळे आणि डोकं दुखायला लागतं आणि मग त्यांच्या लक्षात येतं की ह्याला चष्मा लागलेला आहे. त्यामुळं हे एक प्रमुख कारण आहे की तुमच्या लहान मुलांच्या खाण्याकडे, म्हणजे लहान मुलांचे व्यायाम, लहान मुलांची जेवणाची झोपेची वेळ आणि शाळेतल्या डब्याची व्यवस्था नीट लावली तर लहान मुलांमध्ये फारशा चष्म्याची वेळ येणार नाही. ह्याच पद्धतीनं जसं बऱ्याच लोकांमध्ये, म्हणजे हे जसं चष्म्याच्या बाबतीत लहान मुलांच्या खाण्याच्या बाबतीत झालं तसं दुसरा पार्ट येतो कफकर आहार. म्हणजे लहान मुलांमध्ये जसं मागाशी मी सांगितले की 5व्या आणि 6व्या वर्षी आधुनिक शास्त्राचे डॉक्टर फ्रूट ज्यूस द्यायला सांगतात, फळं खायला घालायला लावतात. मुळात कफाचं वय आहे,
त्यात जर आपण तो फळफळाव द्यायला लागलो तर कफाचा उद्रेक व्हायला लागतो, त्या मुलांना वारंवार सर्दी व्हायला लागते. त्या सर्दीत ॲलोपॅथीत त्या सर्दीला फारसं औषध दिलं जात नाही. काही लोकांना त्या सर्दीनं बालदम्यासारखी लक्षणं येतात, काही लोकांना त्या सर्दीमुळं कानाशी संबंधित विकार येतात, काही लोकांना त्या सर्दी वारंवार होण्यामुळे टॉन्सिलसारखी आजार पण येतात. तर त्या काही मुलांना वारंवार सर्दीचा परिणाम स्वरूप दिसणं कमी व्हायला लागतं. ह्या सर्दीचं गामित्व इतकं मोठं आहे, सर्दीमुळं चष्मा लागतो, सर्दीमुळं रातांधळेपणासारखी लक्षणं दिसू शकतात. इतकं महाभयंकर सर्दी हा विकार आहे आणि त्याचकडे आपण दुर्लक्ष करतो. बरं, आता झालंय असं की कॉमन झालाय ना चष्मा. एखाद्या मुलाला सर्दी आहे, ह्या सर्दीमुळं चष्मा आहे ह्याचा विचार न करता चष्मा कॉमन असल्यामुळं पालक ही तितक्या गांभीर्याने घेत नाहीत. ते पालक काय होतं, सर्दी आहे असू दे, आपण तात्पुरती औषधं त्याचे इलाज करते, पण आता चष्मा लागलाय ना, तर मग आपण लगेच पालकत्व जागं होतं की आपण आता डोळ्याच्या डॉक्टरकडे मात्र पटकन नेलं पाहिजे. मग डोळ्याच्या डॉक्टरकडे पटकन नेलं जातात. 2, 5, 10चे जेवढे छान आपली कॅपॅसिटी असेल स्टेटस सिम्बॉल केला जातो आणि मग छान छान सुंदर चष्मे केले जातात आणि पोरांना वापरायला कंपल्शन केलं जातं. कंपल्शन करणं योग्य अयोग्य हा चर्चेचा भाग मुद्दा वेगळा. पण मुळात आपल्या बाळाला जर चष्मा लागला असेल तर त्याचं कारण सर्दी तर नाही ना, त्याचं कारण पोट तर नाही ना, किंवा त्याचं कारण जंत तर नाही ना, ह्याचा विचार करून जर आजूबाजूच्या साध्या वैद्यांना जरी दाखवलं तरी त्या मुलाची सर्दी कमी होऊ शकते आणि त्याचा परिणाम जो डोळ्यावरती आला आहे तो आपल्याला घालवता येऊ शकतो. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या सर्दीचा परिणाम स्वरूप तुम्हाला डोळ्यावरती परिणाम येऊन लहान मुलांना चष्मा लागू शकतो. याच्यानंतर जसं मागाशी ओघात मी सांगितलं, मलावस्तंभाचा जसा परिणाम येतो तसं संग्रहणी नावाचा एक विकार आहे. संग्रहणी म्हणजे जेवण झाले की शौचालय जाणं, एक साधं सिम्पटम सांगून ठेवतो. बऱ्याच मुलांना, मोठ्या लोकांना काहीतरी खाल्लं की लगेच शौचालय जायची भावना होते आणि जातात. हा आजार असताना बऱ्याच अंशी शरीराचं पोषण हॅम्पर व्हायला लागतं. मेंदूचं पेशी, डोळ्यांचे पेशी आणि हे जे अन्न पचतं, संग्रहणी म्हणजे ग्रहणी नावाचा एक शरीरातला अवयव आहे, त्याचं पेशी एक आहे. ज्या वेळेला ग्रहणीसारखे विकार व्हायला लागतात, ज्या वेळेला हा संग्रहणी हा विकार होतो, त्यावेळेला त्याचा सायमल्टेनियसली परिणाम मेंदूवरती तर होतोच, डोळ्यांवरती होताना दिसत असतो. कारण ही लोक चिडकी होतात, ह्या लोकांचं कुपोषण व्हायला लागतं, त्यांचं शरीराचं पोषण होत नाही, त्यांना पोटऱ्या दुखणं, थकवा येणं, चिडचिड होणं, सततसारखी तापाची लक्षणं यायला लागणं, हे सगळं तर एका बाजूला होतंच. पण काही लोकांमध्ये खूप जिरला हा विकार, दुर्लक्ष केला गेला तर मात्र डोळ्यावरती आपल्याला परिणाम दिसतो आणि तो स्वरूप आपल्याला चष्म्याच्या अनुषंगानं आपल्याला त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. नक्कीच, म्हणजे कृमीपासून बाकी इतर कारणे पण आपण बघितली पाहिजे. चष्मा लागला आहे म्हणजे डोळेपर्यंत नाही तर संपूर्ण आपण विचार केला पाहिजे. जसं की आयुर्वेदात म्हटलं जातं की होलिस्टिक ॲप्रोच असतो आपला, तसा असला पाहिजे असं आपल्याला सरांनी सांगितलं. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार, पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. चष्मा आणि आयुर्वेद श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 988171 9392 तसेच 982252 6199 आणि 8007 46 61. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपल्यासोबत आहेत वैद्य आबासाहेब गड्डे सर. सर, चष्मा लागण्याची तुम्ही कारणं आपल्याला सांगत होतात, तर आणखीन कुठली कारणे आहेत? जसं हे संग्रहणीचं थोड्या वेळापूर्वी बोलत होतो आपण. संग्रहणी हा विकार जो आहे की मग बऱ्याचदा तो चेष्टेचा विषय बनतो मुलांचा, किंवा पालकही करतात. हे पालकत्व म्हणजे आपण खरं तर पोटाचा विकार कोणताही, शरीरात एखादा विकार झाला आहे किंवा एखादं सिम्पटम दिसते, नॉर्मल बाळ जे आहे हे खरं तर शौचाची कशी असायला हवी व्यवस्था. 24 तासात 2 वेळ छान जेवण केले, मोठी म्हणजे 18 वयोगटातली किंवा 21 वयोगटापर्यंतची जी मुलं असतील, 2 वेळचा नाश्ता आणि 2 वेळचं जेवण केले आणि शौचाला 24 तासात एकदा गेले, आणि तेही अगदी 2-5 मिनिटात पटकन बाहेर गेले. सोललेल्या केळासारखी शौचाला होणं हे नॉर्मल लक्षण आहे.
ह्याच्या व्यतिरिक्त कधी घट्ट, कधी पातळ, कधी भसरट असे शौचाचे वेगवेगळे प्रकार असतील, वारंवार जायला लागत असेल, जेवणानंतर जायला लागत असेल, लहान मुलांना गॅसेस बनत असतील, तर वेळीच त्याचा इलाज केला गेला पाहिजे. म्हणजे पोटाचा विकार नुसताच नाही, पोटापासून कोणतेही म्हणजे त्याची भूक मंदावलेली आहे, त्याला वारंवार सर्दी आहे, तो पालता झोपतोय, तो अंग खाजवते, तो शौचाच्या जागेला खाज यायला लागली किंवा शरीर कोरडं पडायला लागले, अशा कोणत्याही पद्धतीची लहान मुलांच्या बाबतीत आपल्याला लक्षण दिसत असतील त्याचा इलाज लवकर केला गेला पाहिजे. आणि तो केला गेला नाही तर मात्र वेगवेगळ्या आजाराच्या अनुषंगाने आपल्याला लक्षणं दिसायला लागतात. तसं संग्रहणीच्या बाबतीत होतं. त्यावेळेस संग्रहणीनं विकार जडायला लागतो, त्यावेळेला मुलं सुरुवातीला सांगतच नाहीत आणि मग ज्यावेळेला त्याची फ्रिक्वेन्सी वाढते आणि लक्षात येणं इतपत फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस शौचाची व्हायला लागते त्यावेळेला पालकांच्या लक्षात येतं. तात्पुरती टामटुमी इलाज केले जातात त्याचे, पण प्रॉपर कुठलीही चिकित्सा न केल्या गेल्यामुळं मग एका वयाच्या स्टेजनंतर त्या व्यक्तीला नंबर लागायला लागतो. आणि मग नंबर लागताना नुसतंच नंबर लागणं हे सुरुवातीला होतं आणि नंतर मात्र तो झपाट्याने वाढतो. मग आधुनिक शास्त्रात मायोपिया झालेला असताना किंवा प्रोग्रेसिव्ह मायोपिया असताना त्याचा इलाज काही नाही, त्याला चष्मा लावणं हा एकमेव इलाज आहे. म्हणजे चष्मा नंबर बदलला तो लावायचा, दरवेळेला ते करत जायचं आणि त्याचं मूळ निदान मात्र आपल्याला ग्रहणी आहे. ग्रहणी हा साध्य विकार आहे, तो चिवट जरी असला तर तो साध्य विकार आहे, पण तो योग्य वेळी केला गेला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की टायफॉईड झाला आहे, कावीळ झाली, गोवर कांजण्या झालेत, मलेरिया झाला आहे, निमोनिया झाला आहे, डेंग्यू झाला आहे, हे विकार होऊन जातात आणि त्यानंतर त्या मुलांना दिसायला कमी व्हायला लागतं आणि ते जाणवणं इतपत दिसणं कमी व्हायला 1-1.5-2 वर्षाचा कालावधी जातो. की 2 वर्षापूर्वी टायफॉईड होऊन गेला आहे आणि त्यानंतर त्याचे केस गळायला लागलेत, त्यानंतर त्याचे स्किनी कोरडी झाली आणि त्याला थोडं दिसणं कमी आहे एवढंच लक्षण होतं, पण आता मात्र त्याला फळ्यावरचं दिसतच नाही. हे विकार होऊन गेले, गोवर कांजण्या, टायफॉईड, कावीळ, मलेरिया, निमोनिया, डेंग्यू हे विकार होऊन गेल्यानंतर लिव्हरवरती खूप मोठ्या प्रमाणात विषाचं संक्रमण झालेलं असतं. लिव्हरचं फंक्शन खूप प्रमाणात ड्रॉप झालेलं असतं आणि मग लिव्हरचं काम काय, नवीन रक्त तयार करणं शरीरात, आणि ते फंक्शन हॅम्पर झाल्यानंतर मग मात्र ह्या मुलांना वेगवेगळ्या स्वरूपात आजारपण होतात. काही लोकांना थकवा येतो, जसं मागाशी सांगितलं तसं, काही लोकांना संग्रहणी बसते, काहींना आतड्याची मुवमेंट हॅम्पर होऊन जंत वारंवार व्हायला लागतात, काही मुलं वारंवार आजारी पडायला लागतात आणि काही मुलांना मात्र दिसणं कमी व्हायला लागतं. दिसणं कमी व्हायला लागले की परत आपण तिथेच येतो, दिसणं कमी झाले की परत पहिल्यांदा जातो आपण चष्मा चेक करायला लागतो, चष्मा चेक करतो, चष्मा देतो, पण ह्या लोकांचा परत चष्मा वाढायला लागतो. हे लक्षात घ्या, चष्म्याचा नंबर वाढणे हे फार भयंकर धोकादायक आहे. चष्मा लागतो म्हणजे काय, डोळ्याचा आकार जो आहे नॉर्मल त्याच्यापेक्षा तो वाढतोय, तो लांबतोय. एखादा रबर घ्या, त्याची जाडी बघा, तो किती ताणला तर तो ताणेल का, ताणला जाईल, पण त्याची एक कॅपॅसिटी, एका कॅपॅसिटीने तो तुटला जाईल. तसंच पडद्याच्या जो थिकनेस आहे, डोळ्याची लांबी किती वाढवली आणि ती वाढते असं होणार नाही. एका क्षमतेनंतर पडदा हा फाटायला लागतो जेवढा नंबर वाढेल तसं. त्यामुळे योग्य वेळी नंबर थांबवणं किंवा योग्य वेळी नंबर कमी करणं हे फार गरजेची गोष्ट आहे. जसे हे वेगवेगळे आजारपण आहेत त्याचा परिणाम असा होतो, नंबर वाढायला लागला, -10च्या वरती नंबर जायला लागला तर मग मात्र त्याचा परिणाम आपल्याला पडद्याच्या डिजनरेशनसारखा होतो आणि भविष्यात या लोकांचा पडदा फाटूही शकतो. त्यामुळे योग्य वेळी निदान होऊन चिकित्सा करणं फार गरजेची गोष्ट आहे. सर, आपल्याला एक फोन येतोय, प्रमोद पांडे बोलत आहेत पुण्यावरून. प्रमोदजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. हॅलो, बोला. प्रमोदजी, प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार, बोला की. नमस्कार. नमस्कार. सर, मला एक विचारायचं होतं, जे लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर जे काम करतात ना, त्यांचं स्क्रीनचं टायमिंग खूप जास्त असतो. बरोबर. मग त्यासाठी आपण काय दक्षता घ्यावी, बरं ते जरा सांगा प्लीज. खरं तर खूप चांगला प्रश्न आहे. ह्या चष्म्याच्या अनुषंगाने नाही, पण तरी सांगतो. कारण कसं होतं, मुळात चष्मा आणि लॅपटॉप वापर ह्याचा संबंध खूप आहे, पण ह्याच्यात 2 पद्धतीनं होतं. एक तर काही लोकांना मोबाईल आणि लॅपटॉपचा खूप वापर केला तर चष्मा लागतो आणि दुसरा परिणाम येतो तो डोळे कोरडे पडायला लागतात. म्हणजे मी दरवेळेला आम्ही याला ऑब्झर्व करतो, बऱ्याच वेळेला आमच्याकडे वंध्यत्वाच्या केसेस मुलं होत नाहीत, अशा वेळेला केसेस यायला लागतात. सगळं रिपोर्ट नॉर्मल असताना मुलं होत नाहीत आणि आम्ही केस टेकिंग घ्यायला लागलो की सगळं व्यवस्थित आहे, पण मग त्यांना विचारलं, अरे मोबाईल कुठं ठेवता आणि जीन्स वापरता का, तर ते दोघेही म्हणतात हो वापरतो. तर ती मुलगी जर खालच्या जीन्समध्ये मोबाईल ठेवत असेल, मुलगा जर खालच्या जीन्समध्ये मोबाईल ठेवत असेल, आता त्याचं प्रमाण कमी झाले, पण ज्यावेळी वंध्यत्वाचे केसेस येतात त्यावेळी आम्ही बऱ्याचदा अशा केसेस दिसतात की त्यांच्या शुक्राणूंवरती किंवा त्या स्त्री बीजावरती त्या मोबाईलच्या रेसचा परिणाम इतका मेजर येतो की ते फंक्शनली हॅम्पर व्हायला लागतात.
मग आम्ही त्यांना शरीरशुद्धी करून मोबाईल बाजूला ठेवून ही सगळी व्यवस्था करून जर बस्तीने शरीरशुद्धी केली की मग वर्ष 6 महिन्यानंतर मग ते कन्सीव्ह व्हायला लागतात. कारण मोबाईल इतका परिणाम मोबाईलच्या किरणांचा जसा येतो तसाच लॅपटॉपचा येतो. तर त्या लॅपटॉपमुळं ड्रायनेस खूप वाढतो. टीयर फिल्म काळ्या बोळावरती जे अश्रूंची एक फिल्म तयार होते ती ब्रेक होते, कोरडेपणा येतो आणि ड्राय सिंड्रोमसारखे खूप मोठा आपल्याला दोष मागं लागतो. तर अशासाठी खरं तर सगळ्यांना होतं का हे नाही. म्हणजे जे 100 लोक जर IT फील्डमध्ये एका कंपनीत काम करत असतील 100च्या 100 तितकाच वेळ काम करतात, पण त्यातल्या 70 ते 80% लोकांना काही नाही होत. 20 ते 25% लोकांना मात्र बऱ्यापैकी आपल्याला ही लक्षणं दिसायला लागतात. तर हे होऊच नये. आपण व्यवसाय तर करतोय पण त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत. किंवा जसं वेल्डिंग करणारा काळा गॉगल वापरावा हे जसं कंपल्शन आहे तसं जी लोक हे कॉम्प्युटर मोबाईलचा वापर करतात त्या लोकांनी दर 1 ते सव्वा तासानं, खरं तर 45 मिनिटं ते 1 तासाच्या दरम्यान करायला हवं. हे उठून थंड पाण्यानं डोळे धुतले आणि हे जर कंटिन्यूस करत राहिलं तर त्याचा परिणाम ज्या मोबाईलचा डोळ्यावरती येतो तो होत नाही. आता मग म्हणतील अरे 10 तास काम करतो तर 10 वेळा डोळे धुवायचे का. अरे तुमचा व्यवसाय तसा तर तुम्हाला ते करावंच लागेल ना. जर तुमचा मोबाईलचा व्यवसाय तसा नसता तर तुम्हाला ते करायची वेळ नाही. पण तुम्ही थंड पाण्यानं डोळे धुणे. दुसरी गोष्ट तळपायाला एरंड तेलाचा मसाज करणे आणि आठवड्यातनं एकदा एरंड तेलाचे थेंब दोन्ही डोळ्यात 1-1 थेंब टाकणे. ह्या जर 3 गोष्टी जर केल्या तर कॉम्प्युटर आणि मोबाईलचा अतिरेक वापर असणाऱ्या लोकांना डोळ्याचे फारसे आजार होत नाहीत. पण ज्या हे होत असताना जसे मी सांगितले की 20 ते 25% लोकांना काय होतात कारण ऑलरेडी त्यांच्या शरीरात दोष आहेत. म्हणजे कुणाला लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, कुणाला पोट साफ होत नाही, कुणाला अजीर्ण नाही, कुणाला पित्ताचा त्रास आहे, कुणाला रक्तात उष्णता आहे, कुणाला जसं मी गोरकांजण्या टायफॉइड होऊन गेले हे आजार सांगते तसं होऊन गेले आणि मग कॉम्प्युटरवर केलं की मग त्यांना होतं. तर अशा लोकांनी मात्र ते आजार काय आणि मग त्याच्यासोबत डोळ्याची ट्रीटमेंट असं केली तर आपल्याला ह्या आजारातनं बाहेर पडता येऊ शकतं. जसं मी आत्ता ह्याच्या अगोदर फोनच्या अगोदर बोलत होतो की डिजनरेटिव्ह चेंजेस होतात. मायोपिया झाला 10च्या वरती नंबर गेला की पडदा झीज व्हायला लागतं आणि पडदा डिटॅचमेंटपर्यंत मोठा आपल्याला परिणाम होतो. हे होऊच नये म्हणून कोणत्याही शास्त्रात आयुर्वेद सोडला तर ह्याचा इलाज नाही. ह्याचं निदान करताना आयुर्वेद मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं करतो. काही वेळेला कृमी निदान करतो, काहीला मलावस्तंभ करतो, काहींना आम्लपित्त करतो, काहींना एकुरदृष्टी करतो, काहींना कामला करतो, काहींना डोळ्यांचा तिमीर नावाचं डायग्नोसिस करतो. तिमीर म्हणजे अंधार. कोणत्याही कारणानं डोळ्यावरती परिणाम व्हायला लागला आणि दिसणं कमी झालं की त्याला तिमीर म्हणायचं. मग त्याच्यात बऱ्याच वेळेला आपल्या जाळी केस माशी डोळ्यासमोर तनंगते असं दिसतं त्याला वातच तिमीर. ठिणग्या पडल्यासारखं किंवा इंद्रधनुष्याचे रंग दिसतात त्याला पित्तच तिमीर. धुकं आणि धग आल्यासारखं दिसतं त्याला कफच तिमीर. आणि ही लक्षणं दिसणं कमी व्हायला लागतं आणि हा तिमीर नावाचा आजार आयुर्वेदानुसार तो साध्य आहे. जर योग्य वेळी त्याचं निदान झालं मग तो तिमिरात बसतोय का इतर आजार आहे म्हणून तिमिरासारखी लक्षणं दिसत आहेत का इतर आजार आहे म्हणून डोकं दुखतं आणि मग नंबर लागला हे निदान करून जर त्याची ट्रीटमेंट खूप चांगल्या पद्धतीने केली प्लॅन केली तर आपल्याला वेळीचं नंबर घालवणं जे काय ज्यांना शक्य आहे त्यांचा नंबर घालवणं, ज्यांचा शक्य नाही त्यांचा नंबर कमी करणं किंवा हेही शक्य नसेल तर कमीत कमी त्यांची ग्रोथ थांबवणं ह्या 3 कॅटेगरीमध्ये विभाजन करून आपल्याला त्या रुग्णाची ट्रीटमेंट करता येते. तर त्याचे फक्त योग्य वेळी योग्य वैद्यांकडे दाखवून त्याची निदान करून चिकित्सा करणं ही फार महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. नक्कीच. सर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की चष्मा घालण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतात. हे खरं तर खूप चांगला आणि ह्याच प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला विचार करता येईल. जसं मी मागाशी सांगितलं की मलावस्तंभजन्य जर चष्मा असेल तर त्याला दुसरं काय चष्म्याचं करावं लागेल का तर नाही करावं लागणार आहे. तर नुसतंच मलावस्तंभ आहे ना अशा लोकांना जर पोटाची मलावस्तंभाची ट्रीटमेंट केली गेली, त्याला बस्ती चिकित्सा केली गेली, त्याला एरंड तेल एका बाजूला द्यायला लागलो आणि मलावस्तंभ ज्याच्यामुळे होते त्याची कारणं शोधून आपण ती सॉर्ट आऊट करून ती बंद केली जे खाण्यापिण्यातली आणि वागण्यातली तर त्याचा मलावस्तंभही बरा व्हायला लागतो, मोठ्या तळ्यातला वातही कमी व्हायला लागतो. त्याचा परिणाम जो डोळ्यावरती आला आहे, जो डोक्यावरती आला आहे, डोळे दुखणं डोकं दुखणं हे लक्षण आहे ते कमी व्हायला लागतं आणि जो दिसणं डिस्टर्ब झाले ते नॉर्मल व्हायला लागतं. तुम्ही बऱ्याचदा बघा म्हणजे आपण आजारांची लक्षणं बाजूला जरी ठेवलीत 8 दिवस तुमची झोपच नाही झाली किंवा 5 ते 6 दिवसापेक्षा एक सिव्हिअर सर्दी तुम्हाला झाली, इन्फेक्शन खूप झालं आणि नाक वाहतं प्रचंड, ह्या केसेसमध्ये तुम्हाला सूर्यप्रकाश सहन होत नाही. सूर्यप्रकाश सहन होत नाही हे सांगण्याचं कारण काय, सूर्यप्रकाश सहन न होणं हा सर्दीचा संबंध आहे का? नाही. पण तो दिसतो ना सर्दीचा संबंध. सर्दीमुळे डोळ्यावरती परिणाम येतो.
पडद्याचे वेगवेगळे लेअर आहेत. एखाद्या आपण झाडाच्या खाली उभं राहिलो, वर किती तळपता सूर्य असू दे, त्याच्या खाली सावलीच येते. ह्याचं कारण सूर्याची सगळी प्रखरता, ती उष्णता त्या झाडाची पानं ॲब्झॉर्ब करतात, कारण त्या पानांमध्ये ती व्यवस्था आहे. तसं सूर्यप्रकाश आपल्या डोळ्यामध्ये गेल्यानंतर पडद्यामध्ये एक पार्ट असा आहे की तो एक्स्ट्रा झालेला जो सूर्यप्रकाश आहे तो ॲब्झॉर्ब करतो वनस्पतींच्या पानांसारखा, आणि मग आपल्याला त्या सूर्याचा, त्या लाईटचा त्रास होत नाही. ज्या वेळेला ही सर्दी व्हायला लागते, ज्या वेळेला पित्त व्हायला लागतं, ज्या वेळेला खूप जागरण व्हायला लागतं आणि त्या पित्ताचा परिणाम ज्यावेळेला डोळ्यावर व्हायला लागतो, त्यावेळेला ते फंक्शन हॅम्पर व्हायला लागतं. म्हणजे हे 5-7 दिवसाची सर्दी किंवा 5-7 दिवसाच्या जागरणाने एवढा डोळ्यावरती परिणाम येत असेल तर विचार करा, जर 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष जर सर्दी राहिली किंवा ते पित्त राहिलं किंवा तो संग्रिणीसारखा विकार राहिला किंवा जागरण सतत होत असेल तर डोळ्यावर परिणाम कायमस्वरूपी नाही करणार. म्हणजे एखादा विकार तात्पुरत्या स्वरूपात आला शरीरात आणि तो गेला ही गोष्ट वेगळी, पण सततचं ते वास्तव्य शरीरात राहायला लागलं तर तो अवयवाची क्षमता तर घालवतच, पण स्ट्रक्चरली डिफॉर्मिटी खूप तयार करायला लागतं. त्यामुळे अशा लोकांमध्ये मूळ कारणाचं निदान करायला पाहिजे. जसं मलावस्तंभ आहे, साधे बस्ती दिला आहे, पोटातले औषध दिलेत, मलावस्तंभ दूर झाला आहे, कोष्ठगत वात म्हणजे गॅसेस कमी झालेत, त्याचा चष्मा कमी होतो, किंबहुना काही लोकांचा जातो, काहींचा स्टेबल करायला होतो. म्हणजे नंबर किती आहे, त्याची सिव्हिरिटी काय, त्यानुसार आपल्याला ते डिव्हिजन करता यायला लागतं. काही लोकांची कृमींची चिकित्सा करायला लागते, काही लोकांना अम्लपित्ताची चिकित्सा करायला लागते, काही लोकांना तिमिर नावाच्या विकाराची ट्रीटमेंट करावी लागते. आता ह्याच्यात बऱ्याच वेळेला असं होतं की ह्याची ट्रीटमेंट करताना जनरल आयुर्वेदिक वैद्यांकडे गेल्यानंतर तर्पण नावाचं एक जी पद्धत आहे, क्रियाकल्प आहे, तो केला जातो आणि तो करावा का नाही, नक्की करावा, तो चांगलाच आहे. पण तर्पण करताना तो तर्पण तर सर्दीच्या पेशंटमध्ये तर्पण नाही चालणार आहे. तेच तर्पण तुमचं डोकं दुखत असताना ते तर्पण नाही चालणार आहे. मूळ निदान काय, मूळ डोळ्याच्या ठिकाणी आजार आला आहे पण तो इतर आजाराचा दुष्परिणाम म्हणून आजार आला आहे का तो साक्षात डोळ्याचा आहे, त्यानुसार तर्पण नावाच्या ट्रीटमेंटचा आपल्याला विचार करता येतो. तर थोडक्यात आपल्याला डोळ्यांचे काही क्रियाकल्प म्हणजे तर्पण म्हणजे डोळ्यात तूप सोडणं, डोळ्यावरती वेगवेगळे लेप करणं, ओल्या वनस्पतीचं वाटण करून डोळ्यावरती लेप लावणं, डोळ्यावरती वेगळे औषधी धार सोडणं, डोळ्यात काही काडे, तेल, तूप, औषधांचे ड्रॉप सोडणं, नस नावाची एक प्रोसेस आहे ती करणं. काही वेळेला कपाळावरती, डोक्यावरती लेप करायला लागतो, कारण मेंदूतली उष्णता, प्रचंड तापड स्वभाव याचा परिणाम स्वरूपी काही वेळेला आपल्याला चष्मा लागतो. तर ते मेंदूवरती जो परिणाम येतो तो कमी करण्यासाठी शिरोवेष्टन नावाचा प्रकार आहे तो करावा लागतो. काहींना प्रचंड, जसं एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन आहे तसं बऱ्याच वेळेला कमी वयात डिजनरेशन व्हायला लागतं आणि त्याचा तो मेंदूचा परिणाम आहे, त्यासाठी शिरोबस्तीसारखे प्रकार करायला लागतात. ह्या व्यक्तिपरत्वे क्रियाकल्पांचा आणि आयुर्वेदिक गोष्टींचा वापर जर खुबीने केला तर आपल्याला चष्म्यावरती चांगल्या पद्धतीनं चिकित्सा करता येते. फक्त योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट आहे. नक्कीच सरांनी क्रियाकल्पाचा उल्लेख केला आणि त्यासोबत इतरही आपल्याला उपचार सांगितले. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. चष्मा आणि आयुर्वेद श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 988171 9392 तसेच 982252 आणि 8007466161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं एक कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आजचा आपला चर्चेचा विषय आहे चष्मा आणि आयुर्वेद, आणि यासाठीच आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर आबासाहेब गडदे सर. तर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला सरांनी चष्मा घालवण्यासाठी कुठले कुठले उपचार आपण करू शकतो त्याबद्दल आपल्याला सरांनी सांगितलं. आणि त्याआधी आपल्याला सरांनी म्हणजे चष्मा लागण्यासाठी कुठली कारणे असतात किंवा अंधत्व येण्यासाठी किंवा डोळ्यांचे कुठल्या विकारांसाठी कुठली कारणे असतात हे आपल्याला सरांनी सांगितलं. पण हे जे आजार असतात हे फक्त डोळ्यांपर्यंत मर्यादित नसून तर संपूर्ण म्हणजे कुठल्या तरी अवयवांशी निगडीत असू शकतात हे आपल्याला सरांनी पटवून दिलं. तर सर माझा तोच प्रश्न असेल की अजून कुठली उपचार आपण चष्मा घालवण्यासाठी करू शकतो? खरं आहे, जसे मी मागाशी सांगितले की मूळ आजाराचं निदान फार महत्त्वाचं आहे याच्यात. म्हणजे एखादा विकार समूळ घालवायचे आयुर्वेदिक कन्सेप्ट काय आहे, त्याचं मूळ निदान व्हायला पाहिजे.
तर त्या व्यक्तीला जे चष्मा लागला असेल तर त्याचं आजीर्ण झाले का, म्हणजे एक्सेस ड्रायफ्रूट्स खाल्लेत का, फळाफळांचा अतिरेक आहे का, त्याला भूक नसताना खाल्लं गेले का, किंवा खाल्ले पण वारंवार खाल्लं गेले का, म्हणजे अध्यशन झाले का, त्याला कृमी आहेत का, त्याला मलास्तंभ झाले का, त्याच्या दिनचर्येत कोणत्या त्रुटी आहेत, त्यानं ऋतुचर्येनुसार त्याचं खाणं पिणं वागणं होतंही की नाही. पावसाळ्यात जसं सांगितलं की थंडीच्या दिवसात इंटेक वाढतो, पावसाळ्यात वात प्रकोप होत असतो, किंवा उन्हाळ्यात पाण्याचा इंटेक वाढतो. ह्या पद्धतीनं त्याचा शरीरावर परिणाम काय होतो आणि त्यानुसार त्याची सांगड घातली जाते की नाही जाते. कामाचं स्वरूप काय आहे, अतिरेक मोबाईलचा वापर आहे का, अतिरेक कॉम्प्युटरचा वापर आहे का, ह्या सगळं करत असताना एका बाजूला मूळ कारण काय, ते मूळ कारण येण्यासाठी डोळ्यावर आलेला परिणाम हा मूळ डोळ्याचा विकार आहे का, तो इतर आजारांचा विकार आहे, आजारांचा परिणाम आहे, हे तपासणं आणि त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवणं. मग ह्याच्यात वेगवेगळ्या वेळेला जसं मूळ आजाराच्या ट्रीटमेंटच्या हिशोबानं जसे पोटातली औषधं आपण देत असतो, जर मूळ मोठा ज्यावेळेला आजार शारीरिक असेल त्याची शुद्धी प्रकार वेगळे असतात. वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण हे आपण ज्यावेळेला शारीरिक मोठे दोष असतील आणि त्याचा परिणाम डोळ्यावरती येत असेल तर हे पंचकर्म करतो. त्याच्यासोबत क्रियाकल्प जसं मी मागाशी सांगितले की पिंडी, बिडालक, नेत्रसेक, आच्छोतन, मुखलेप, शिरोवेष्टन, नस्य, जळू ह्या गोष्टींचा वापर आपण नेत्रांच्या स्पेसिफिक कर्मांसाठी करत असतो. त्या काही वेळेला ह्याच्यासोबत आपल्याला पोटातली औषधं द्यायला लागतो. आता आपण ह्याच्यासोबत दुसरी आणि ॲडिशनल सांगायची गोष्ट, बऱ्याच वेळेला लोकांना कसं होतं की नंबर किरकोळ लागलेला आहे, त्याला खूप औषधोपचार करता येत नाहीत किंवा घ्यायची सवय नाही किंवा खाणार नाही, अशा लोकांसाठी आपण वेगळी प्रणाली डेव्हलप केली. म्हणजे काय करतो आपण, पोटातली औषधं तर असतातच, काही वेळेला पोटातली औषधी अगदी कमी करून क्रियाकल्प जसं तर्पण सांगितलं मगाशी, तर्पण आहे, पुटपाक आहे, ह्या गोष्टी आणि त्याच्यासोबत डोळ्यांचे काही व्यायाम आहेत, हे त्याच्या सन ट्रीटमेंट केली जाते, म्हणजे सूर्याची ट्रीटमेंट आहे, त्यानंतर आय वॉश असतं, त्यानंतर आय मुवमेंट आहे, त्यानंतर बार स्विंगिंग आहे. असे 8 ते 10 वेगवेगळे डोळ्याच्या व्यायामाचे प्रकार आहेत ज्यानं आपल्याला डोळ्यावरती, डोळ्याच्या स्नायूंवरती जो परिणाम आहे तो एका बाजूला नलिफाय व्हायला लागतो. बऱ्याच वेळेला असं होतं की चष्मा घातलेला आहे, चष्मा दिलेला आहे, पण तरी व्हिजन क्लिअर नाही आणि त्याला काही करताही नाही येत. 2 आणि 2.5 नंबर असतो आणि व्हिजन कुठं तर 6/60 अशी असते. तर असं होतं ना, कसं होतं की त्यावेळेला पडद्यावरती तर परिणाम येतोच, पण स्नायूंचा खूप मोठा परिणाम आपल्याला डोळ्यावरती दिसत असतो. मग ह्यासाठी आयुर्वेदिक पद्धतीनं आपण मसाज करतो, आयुर्वेदिक पद्धतीनं पंचकर्म करतो, आयुर्वेदिक पद्धतीनं डाएट प्लॅन करतो, आयुर्वेदिक पद्धतीनं पोटातली औषधं घेतो आणि त्याच्यासोबत डोळ्यांचे व्यायाम ह्याचं आपण ट्रेनिंग सगळ्या मुलांना किंवा त्या 25च्या 30च्या वयोगटात त्या आतल्या मुलांना देत असतो. मग ह्याची सांगड का 3, 5, 7 म्हणजे सिव्हिरिटी काय आहे, आजार कोणता, त्याचा परिणाम किती आला आहे, डोळ्याचा नंबर किती आहे, किती दूरगामी परिणाम डोळ्यावरती झाला आहे, किती वर्षापासून तो चष्मा आहे, ह्या सगळ्याचा विचार करून आपण 3, 5, 7 दिवसाचे शेड्यूल ठरवतो. त्यानुसार त्यांना आपण व्यायाम, तर्पण, पुटपाक, क्रियाकल्प, औषधोपचार ह्याची सगळी सांगड घालून पुण्याच्या आपल्या सेंटरला त्यांची ट्रीटमेंट खूप चांगल्या पद्धतीने प्लॅन करतो. मग काही वेळेला ट्रीटमेंट चालू असतानाच आपल्याला त्याचा परिणाम दृष्टीवरती दिसायला लागतो की ज्यावेळेला व्यायाम चालू आहेत, डोळ्यांच्या प्रोसिजर चालू आहेत, तर 2ऱ्या आणि 3ऱ्या दिवसापासून आपल्याला व्हिजनमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसायला लागते. 5 ते 7 दिवसांच्या त्या पूर्ण शेड्यूलमध्ये बऱ्यापैकी व्हिजन इम्प्रूव्ह होते, पण ते पुढं कंटिन्युअस आपण त्याचा फॉलोअप घेतो. एका बाजूला पोटातली औषधं, ज्यांना गरज नाही त्यांची पोटातली औषधं नाही, पण नुसती क्रियाकल्प, नुसतं तर्पण महिन्यातनं 5 वेळेला करायला, त्यानंतर पुटपाक महिन्यातनं अमुक दिवशी करा किंवा इतक्या वेळेला करा, आच्छोतन हे करा, नस्य इतक्या वेळेला करा, हे घरच्या घरी काही क्रियाकल्पातले प्रकार आपण घरच्या घरी सांगतो आणि त्याच्यासोबत घरच्या घरी व्यायामही सांगतो. याची सांगड व्यवस्थित केली तर एक म्हणजे जशी नंबर आहे त्या हिशोबानं काही लोकांना 4 महिन्यात, काहींना 7, काहींना 2 वर्ष, काहींना 3 वर्ष इतक्या कालावधी त्याची ट्रीटमेंट खूप चांगल्या पद्धतीनं कमी करणं, पडद्याची ताकदही वाढायला लागते, डोळ्याची लेंथही कमी व्हायला लागते, दिसण्यात सुधारणा व्हायला लागते आणि चष्म्या लागल्यामुळं जे काही डोळ्यावरती डोक्यावरती परिणाम होत असतात तेही नलिफाय व्हायला लागतात. फक्त त्यासाठी आपल्याला पूर्ण जसं नुसतं चष्मा लावणं हे सोल्युशन नाही, त्याचं मूळ निदान काय, मूळ आजाराची ट्रीटमेंट काय करायची, मूळ आजारासाठी कुठली शुद्धी प्रक्रिया करायची, ती केल्यानंतर डोळ्यावरती जो परिणाम आहे तो वाताचा आहे, पित्ताचा आहे, कफाचा आहे, त्यानुसार मग ते तर्पण, पुटपाक, आच्छोतन, बिडालक, पिंडी ह्या गोष्टी कुठल्या निवडायच्या, त्यासाठी कोणती औषधं वापरायची, ह्याचा सारासार विचार करून ह्या पूर्ण ट्रीटमेंट प्लॅन केला तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं चष्मा कमी करणं ज्यांचा शक्य आहे
ज्यांचा शक्य आहे त्यांचा चष्मा घालवणं किंवा ह्या दोन्ही गोष्टी ज्यांना शक्य नाही त्यांचा वाढता नंबर कमी करणं, ह्या 3 वेगळ्या कॅटेगरीत मुलांना, लोकांना, त्या पेशंटना विभागून आपण त्याची ट्रीटमेंट प्लॅन करू शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट नक्की यशस्वी होऊ शकते. फक्त योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्याने, हे वाक्य लक्षात ठेवा, योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं ट्रीटमेंट करणं, योग्य निदान करून ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. वेळ निघून गेल्यानंतर कुठेही डोकं आपटून काही उपयोग नाही. त्यामुळे योग्य वेळी निदान करून ट्रीटमेंट करून घ्या. आपल्या कोणत्याही सेंटरला आपली हे सगळी चिकित्सा उपलब्ध आहे. नक्कीच सर. सर, चष्मा लागू नये म्हणून किंवा लागल्यानंतर घरच्या घरी आपण काय उपचार करू शकतो थोडक्यात आम्हाला? जसं चष्मा लागूच नाही असं वाटत असेल, तसं मागाशी एका रुग्णाला आपण जसं सांगितलं, तर आठवड्यातनं एकदा पोट साफ कसं व्हायला पाहिजे, पोट साफ झाले की शरीराचे विकार येत नाहीत, तसं डोळ्यातले दोष काढून टाकण्यासाठी आठवड्यातनं एकदा जरी एक थेंब एरंड तेल, ते चांगल्या व्यक्तीकडं घेतलेलं असावं, कुठली एरंड तेल न घेतात एक थेंब आठवड्यातनं एकदा जरी एरंड तेल टाकायला लागले आणि डोळ्यातनं त्या घाणीचा निचरा व्हायला लागला, रेग्युलरली हे करायला लागलं, तर डोळ्यातले जे दोषांचा संचय आहे तो कमी व्हायला लागतो आणि खूप चांगल्या पद्धतीनं डोळ्यातले दोष कमी झाले की चष्मा लागत नाही. आणि त्याच्यासोबत जर त्यांना आपण व्यायामाचे जे शेड्यूल करतो त्यांनी फक्त हे करत व्यायामाचं शेड्यूल जरी शिकून घेतलं तरी भविष्यात चष्मा लागायची शक्यता नसते. फक्त योग्य वेळी हे करणं अपेक्षित आहे. नक्कीच. तर धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि आमचं एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. चष्मा आणि आयुर्वेद या विषयाबद्दल आम्हाला सखोल ज्ञान दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल ही अपेक्षा. तर प्रेक्षको, योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार. आयुर्वेद श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 988171 9392 तसेच 982252 6199 आणि 8007 46 61 61. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com.